पॅनलने आता पत्रकार परिषद घेतली, नेमके कशासाठी काय करतात? आमची प्रभाग क्रमांक 17 ही उमेदवारी आमची जाहीर झालेली आहे. त्या उमेदवारीमध्ये मी स्वतः भाऊसाहेब भोईर, नंतर शेखर चिंचवडे, नंतर मंजाताई आरसूळ, नंतर शोभाताई वाल्लेकर असा आमचा हा पॅनल आहे. या ठिकाणी व्यक्त होण्यासाठी म्हणजे नेमकं निवडणुकीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 17मध्ये सामोरं जात असताना गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने न होणारा विकास आणि तिथं PMRD आणि महानगरपालिका ह्या विळख्यात सापडलेली तो भाग आहे. त्यामुळं घराची हे करणं, तुम्हाला घराला घर आत्ता पाडू मग नोटिसा पाठवायच्या आणि अनऑथराईज घराच्या संदर्भात गेली 30 वर्ष हे सातत्यानं चुकीच्या पद्धतीने राजकारण चालू आहे. तिथं दहशत पसरून त्या पद्धतीनं तिथं त्यांना गप्प बसायला सांगा तिथं पाठीमागं दहशत पसरून त्या ठिकाणी वातावरण दूषित करायचं आणि त्याचं ते मतांमध्ये रूपांतर करायचं. आणि हे तुमच्या माध्यमातून मला लोकांपर्यंत पोहोचायचं की भयभीत होऊ नका तुम्ही. आणि विशेषतः एक विभागवारी करायची मतांच्या साठी की मी अमुक जिल्ह्याचे, आम्ही अमुक हे आजपर्यंत पिंपरी चिंचवड मुळात मिनी इंडिया आहे, भारत देश आहे हा पिंपरी चिंचवड. ह्या ठिकाणी केरळापासून तर बंगालपर्यंत, काश्मीरपर्यंत सगळी लोक ह्या ठिकाणी अनेक वर्ष सातत्याने गुन्ह्या गोविंदाने राहतात. मी स्वतः चिंचवड गावातून इथं राहायला आलो आहे. त्यामुळं इथला जो राहतो, इथं जो सध्याचा सातबारा आहे तो इथला पिंपरी चिंचवडचा. त्यामुळे ते आम्ही अशा पद्धतीने दहशत वातावरण तयार करून, धार्मिक वातावरण तयार करून मतांचं रूपांतर लोकांमध्ये विनाकारण एक काय होतं, अशा पद्धतीतून पिंपरी चिंचवडमध्ये असं कधीच घडलं नाही. इथं सगळ्या प्रकारचे सगळ्या विभागातून आलेले, पार विदर्भापासून आले नगरसेवक झालेले आहेत. इथं असं काही परिस्थिती नाही. पण आम्ही त्यावेळेस त्यांना मतदान केलेलं आहे, त्यांनी आम्हाला मतदान केलेलं आहे. म्हणून हे जे वातावरण दूषित करण्याचं काम चालू आहे ते अत्यंत घातक आहे, भविष्याच्या राजकारणाला देखील घातक आहे आणि ते होऊ नये म्हणून आता. आणि कामाच्या नावाने संपूर्ण वाटच लागलेली आहे. या ठिकाणी पाणी दिवसाआड येते. हे ज्या पाण्याच्या संदर्भातल्या ज्या समस्या आहेत, विशेषतः कचरा कुंडीच्या संदर्भातल्या समस्या आहेत, घंटागाडी डेली येत नाही आहे, या छोट्या मोठ्या देखील समस्याला आपण साधं PMRD म्हणजे PMRD काय, त्याचं PMRDचं ऑफिस काय, अधिकार काय दुबईला थोडी आहेत. PMRDचे इथंच आहेत ना. तर तुम्ही अनेकांच्या जागा डिलीट केलेल्या आहेत, तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड देता येत नाही. मग इथं तुम्ही विकासही करत नाही, डिलीटही करत नाही आणि प्रॉपर्टी कार्डही देत नाही. नेमका उद्देश काय, हेतू काय आहे? आणि त्याचं राजकारण केलं जातं. म्हणून आजची पत्रकार परिषद मी आयोजित केली. म्हणते की मनापासून यापूर्वी मी राजकारण केले, आता डोक्यातून करणार आहे, तर काय भाजपला हा इशारा समजायचा? नाही, इशारा तर संपूर्ण शहरातील भाजपला आहे. तो त्याचं कारण का की आम्ही लढतोच त्यांच्याबरोबर ना. आम्ही आता कोणतीही गोष्ट जी उणीव ज्या होत्या त्या उणीवा कोणत्या ठेवणारच नाही आम्ही. कारण का राजकारणाला राजकारणाच्या पद्धतीने उत्तर द्यावं लागतं हे मला थोडा उशिरा कळलं. म्हणून त्यामुळं मी अतिशय साहित्यकला क्षेत्रात असल्या कारणानं काही गोष्टी संयमानं घेतल्या. काही माझ्या सुसंस्कृत स्वभावाला कुठंतरी धक्का पोचू नये, माझ्या व्यक्तित्वाला कुठं धक्का पोचू नये म्हणून अशा काही गोष्टी मी थोड्या थांबल्या. पण राजकारण हे राजकारण असतं आणि ते क्षेत्र ते क्षेत्र असतं. ते मी थोडं मिक्स झालो होतो. त्यामुळं आता नाही, आता त्या पद्धतीने आम्ही राजकारण नव्हतं. आणि माझ्याही पेक्षा मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. अजितदादाचा जो चेहरा आहे ना, तो आत्ता शहराला आवश्यक आहे हे सांगण्यासाठी मी पत्रकार परिषद घेतलेली आहे. आणि मी नम्र आव्हान करतो मी आपल्या माध्यमातून शहराला, खरंच अजितदादांची गरज आहे ना, या शहरात कर्जबाजारी झालेलं आहे. आणि या कर्जबाजारीच्या विळख्यातून जर सोडायचं असेल तर अजितदादाशिवाय अजितदादाच्या चेहऱ्यानं आम्हाला मतदान मिळणार आहे. आम्ही इथं सर्वसामान्य कार्यकर्ते, कारण का शहरामध्ये त्यांचा अंकुश आहे. सगळे नगरसेवकांना कोणाचा तरी अंकुश पाहिजे ना. नाहीतर काय, तू खा मी खा, वाटून खाऊ, दोघे मिळून खाऊ, दोघेही भाऊ, अशा पद्धतीने काम चाललेलं आहे. राष्ट्रवादी तब्बल 2 दशक सत्ता जी आहे ती शहरावर होती, आता पुन्हा अजितदादाची सत्ता आहे असं वाटतं का? महापौर माझ्या राष्ट्रवादीत चालू वाटते. मी तुम्हाला सांगतो, फक्त 7 वर्ष गेले दादांच्या हातून, फक्त 7. त्या 7 वर्षात महानगरपालिका कर्जबाजारी झाली. म्हणजे अजितदादा नसल्यानं किती नुकसान होतं या शहराचं या जनतेला कळलेलं आहे. त्यामुळे अजितदादा, ओनली अजितदादा हा ब्रीदवाक्य घेऊनच घड्याळ, अजितदादांचं घड्याळ हे लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे.
आता अजितदादांची आवश्यकता आहे हे शहराला जाणीव झाल्या कारणानं आमचा मार्ग सुकर झाला.